महापौरांना नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही, श्रीकांत पांगारकरांचा आरोप. महापौर नियमबाह्य काम करत असल्याचा गंभीर आरोप. नोटीस फाडून केराच्या टोपलीत टाकत कायदेशीर उत्तर देण्याचा इशारा. आज दिनांक 23 रोजी गुरुवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे या नियमबाह्य पद्धतीनं काम करत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आपण एकही आक्षेपार्ह शब्द उच्चारलेला नसताना महापौरांनी आपल्याला नोटीस बजावली. मात्र अशा पद्धतीनं नगरसेवकाला नोटीस बजावण्याचा महापौरांना अधिकारच नाही. महापौर यांनी दबावापोटी नोटीस बजावली असा दावा पांगारकर यांनी केलाय. आज मंगळवारी जालना शहरातील हॉटेल आनंदी इथं श्रीकांत पांगारकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं याची व्हिडिओ क्लिपही पत्रकारांना दाखवली. सभेमध्ये आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही असं पांगारकर यांनी सांगितले. महापौर वंदना मगरे यांनी बजावलेली नोटीस पत्रकार परिषदेतच फाडून पांगारकर यांनी ती केराच्या टोपलीत टाकली. महापौरांना अशा प्रकारची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याने त्यांचे हे कृत्य नियमबाह्य असल्याचा आरोप त्यांनी केला. नोटीस बजावून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. माझा महापौरांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नाहीये. मात्र राजकीय कोंडी करण्यासाठी आणि मी अपक्ष नगरसेवक असल्यामुळे माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही पांगारकर यांनी केलाय. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, परंतु जालना मनपामध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न होतोय असं पांगारकर म्हणाले. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिका गंभीर नसल्याचा दावा करत स्वतः मनपा कार्यालयातच स्वच्छता नाही तर शहर काय स्वच्छ असणार असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान महापौरांनी बजावलेल्या नोटीसीला आपण कायदेशीर आणि संविधानिक पद्धतीनं उत्तर देणार असल्याचं पांगारकर यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर महापौरांनाही कायदेशीर मार्गाने नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. या पत्रकार परिषदेमुळे जालना महानगरपालिकेतील महापौर विरुद्ध नगरसेवक हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नगरसेवकांना पण खूप अपेक्षा आहेत आणि शहराचं जर समजा खरा एक फॉर्मॅटमध्ये शहर विकासाचा एक दूरदृष्टिकोन जर बसवायचा असेल, एक चांगला फॉर्मॅट त्यांना तयार करावा लागेल आणि त्यांनी असा फॉर्मॅट तयार केला पाहिजे की येणाऱ्या महापौरांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. पण त्यासाठी त्यांना त्या पद्धतीनं काम करावं लागेल. मात्र त्या नियमबाह्य काम करतात सध्याला. 49 मध्ये मी कुठंच न बसत असताना त्यांनी मला नोटीस देऊन टाकली. त्या कायद्यात असं कुठंच म्हणलं नाही. त्या कायद्यात फक्त एवढंच सांगितलं की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चालू असताना पीठासीन अधिकाऱ्याला दिलेल्या पॉवरमध्ये तेवढं सांगितलेलं आहे की एखादा सभासद जर गैरवर्तन करत असेल, अपशब्द वापरत असेल, काही चुकीचं बोलत असेल तर तेवढ्या वेळापुरतं त्याला तिथून सभागृहातून बाहेर जाण्याचं ते सांगू शकतात त्या सभेपुरतं. असे ते पॉवर आहेत. जे वाटल्यास मी ती पण देतो तुम्हाला सगळ्यांना, अनुसूची 2 पण देतो तुम्हाला, पण त्यात नियमातच ते बसत नाही. बरं, त्याच्यानंतर आता परत त्याच्यात दुसरी आणखी त्यांनी कडी केली. आता एक पत्र काढलं त्यांनी आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे आलं आणि त्यांनी आता प्रसारण माध्यमाला आणि बाहेर सांगायला सुरू केलं की आम्ही नोटीस परत घेतली. बरोबर आहे, आता त्यांनी नोटीस परत घेतली म्हणताय, पण मुळामध्ये भाग काय, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करून आणि आक्षेपार्ह शब्द त्याच्यातून वगळणार आहे. त्यांनी माझ्याशी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चाच केली नाही. आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी नोटीस परत घेताना पत्रात लिहिलं की आम्ही आक्षेपार्ह शब्द काढणार आहे. तर मी आक्षेपार्ह शब्द एकही बोललेलो नाहीये, तर ते काढणार काय त्याच्यामधलं. आता त्यांनी खरं म्हणजे ना, त्यांनी त्या नोटीसचं त्यांनी मला त्या 24 घंट्याचा टाइम दिला होता. मी आजपर्यंत त्या नोटीसला ते बघा, मी कायद्याचा खूप सन्मान करतो, कायद्याचा मी सन्मान करतो. जर समजा नियमानुसार नोटीस असली, संविधानिक नोटीस असली तर तिला मी बरोबर उत्तर दिलं असतं. त्यांनी मला 24 घंट्याचा टाइम दिला. कुठल्या आधारे दिला, काय दिला, काहीतरी कळतं का? 24 घंटे टाइम दिला. आता मी 24 घंटे होऊन गेले, मी काही उत्तर आजपर्यंत दिलं नाही. पण त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. माझं जर चूक असेल ना, त्यांनी कारवाई करावी. त्यांना त्या कायद्यात माझ्यावर पत्र काढायचं असेल तर हे पण लिहिलं असेल ना की माझ्यावर काय कारवाई करता येते. तर मग त्यांनी त्या पद्धतीने ती कारवाई करावी माझ्यावर. मी तर तुम्हाला सांगतो, माझ्यावरती कुठल्याच प्रकारची कारवाई करू शकत नाही. मात्र मी स्वतः त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करणार आहे. मी त्यांना एक लिगल नोटीस मी माझ्याकडून त्यांना पाठवणार आहे. कारण त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये जे केलं ते अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी नोटीस काढलेली. मी त्या नोटीसचा निषेध करतो आणि ती जी नोटीस आहे ती नोटीस मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी ती फाडून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतो.